तुमच्या हाताच्या बोटांमधील खूप जास्त रत्न आणि अंगठ्या तुम्हाला शुभच नाही तर अशुभ परिणामही देऊ शकतात. त्यामुळे तुमच्या हातात किती अंगठ्या असणं शुभ आहे हे जाणून घेणंही तुमच्यासाठी तितकंच महत्त्वाचं ठरू शकतं. चला तर मग या व्हिडिओमधून सविस्तर माहिती समजून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. हाताच्या एका बोटात किंवा अनेक बोटांत अंगठी घालण्याची पद्धत प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचं आढळून येतं. हनुमान सीतेच्या शोधासाठी निघालेला असताना प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या नावाची अंगठी खून म्हणून सीतेला देण्यासाठी त्यांच्याकडे दिली होती. बरेच लोक त्यांच्या हातात 1 किंवा 2 अंगठ्या घालतात. एक शोभेसाठी असू शकते तर दुसरी ग्रह शांत करण्यासाठी किंवा शुभ परिणामासाठी विशेष रत्नासाठी असू शकते. पण असे अनेक लोक आहेत जे त्यांच्या बोटामध्ये खूप प्रकारच्या अंगठ्या घालतात. एकाच हातावर अनेक रत्नांनी जडलेल्या अंगठ्या स्पष्टपणे आपल्याला दिसतात आणि अनेकांना खास रत्न किंवा सोन्या चांदीपासून बनवलेल्या अंगठ्या घालण्याची आवड असते. परंतु रत्नशास्त्रामध्ये फक्त रत्न जडलेल्या अंगठ्यांबद्दलच माहिती दिली जात नाही, तर हातात किती अंगठ्या घालाव्यात याचाही उल्लेख आढळतो. कारण अंगठ्यांची संख्या शुभ किंवा अशुभ परिणामही देऊ शकतात असं सांगितलं जातं. आता एखाद्या व्यक्तीने किती अंगठ्या घालाव्यात, तर अंगठी घालण्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख जेमोलॉजीमध्ये करण्यात आलाय. त्यानुसार 14 वर्षापूर्वी कोणत्याही मुलाला रत्न घालण्यास मनाई केली गेली आहे. यामागील कारण म्हणजे मुलं रत्नांची शुद्धता राखू शकत नाहीत. त्यामुळे आजारी व्यक्तीला रत्न धारण करणं देखील निषिद्ध मानलं गेलंय. रत्नशास्त्रानुसार पुरुषांनी हातात फक्त 1 किंवा जास्तीत जास्त 2 अंगठ्या परिधान कराव्यात. यामुळे आपलं काम नेहमी पूर्ण होऊ शकतं आणि आपल्याला नशिबाची साथही मिळू शकते आणि आपली खूप प्रगती होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात. परंतु जेव्हा तुम्ही 2 पेक्षा जास्त अंगठ्या घालता तेव्हा तुमचे काम बिघडू लागते आणि तुम्हाला कोणत्याही कामात अपयशाला सामोरं जावं लागू शकतं असं म्हणतात. आता महिलांच्या बद्दल बोलायचं झालं तर रत्नशास्त्रामध्ये त्यांच्यासाठीही काही नियम सांगण्यात आलेत. त्यानुसार महिलांनी 3 अंगठ्या घालणं शुभ मानलं जातं. मात्र एकाच हातात 3 अंगठ्या कधीही घालू नये, कारण असं केल्यानं आपल्यासाठी अशुभ परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे एका हातात 2 किंवा 1 अंगठी आणि दुसऱ्या हातात दुसरी अंगठी घालावी. यामुळे याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. कधीही रत्नदोष किंवा ग्रहदोषाचा सामना करावा लागत नाही असं शास्त्र सांगतं. आता चांदीची अंगठी परिधान केल्यामुळे केवळ आपल्या हातांचं सौंदर्यच वाढत नाही, तर त्याचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. चांदीची अंगठी धारण केल्यानं चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होतात. एवढंच नाही तर इतर कमकुवत ग्रहांना बळ देण्यासाठी ही चांदीची अंगठी फायदेशीर मानली जाते. चंद्र आणि शुक्रासाठी चांदीची अंगठी घालणं फायदेशीर मानली जात असली तरी चांदी धारण केल्यानं मन शांत राहतं. चंद्राच्या शुभ प्रभावामुळे मनाचा कारक व्यक्तीमध्ये एकाग्रता वाढते. यासोबतच ग्रहांच्या नकारात्मक ऊर्जेपासूनही मुक्ती मिळू शकते. चांदीची अंगठी धारण करणं धनवृद्धीसाठी आणि कामात प्रगतीसाठी अत्यंत शुभ असू शकतं. ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी, तर पुरुषांनी उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी. असं मानलं जातं की यामुळे सूर्य आणि शनी हे दोन्ही ग्रह बलवान होतात. यासोबतच नशिबात वाढ होते, त्यागावर नियंत्रण राहतं, कामात एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वासही वाढू शकतो. मधल्या बोटात चांदीची अंगठी घालणं देखील शुभ मानले जातं. मात्र चांदीची अंगठी घालताना त्यात जोड नसावा. आता तुम्ही म्हणाल की हे झालं चांदीच्या अंगठीबद्दल, मग सोन्याची अंगठी घालायची असेल तर काय करावं? तर काही जण सोनं घालताना दिशानुसार बोटात अंगठी घालतात, परंतु चुकीच्या हातात सोनं घालणं सुद्धा नकारात्मक परिणाम देऊ शकतात. याचबरोबर आपल्यापैकी बरेच जण राशीनुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार खड्यांच्या अंगठ्या घालतात, कारण एखादा खडा आपल्याला लाभेलच असं नाही. पण सोन्याचे दागिने घालताना असा विचार सहसा आपल्या मनात येत नाही. पण सोन्याचे दागिने घालताना ग्रहांचा आणि धातूंचा थेट संबंध असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलंय. सोन्याचा संबंध हा थेट सूर्याशी असतो. बृहस्पती ग्रहाशी सोन्याचा संबंध असतो. चांदीचा संबंध हा चंद्र आणि शुक्राशी असतो. या गोष्टींचा परिणाम सोनं परिधान करणारी महिला किंवा कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल की सोन्याचे दागिने किंवा चांदीचे दागिने घालणं इतकं घातक ठरू शकतं का? तर नाही. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ज्यांना पोटाचा त्रास आहे किंवा वजन खूप वाढलेलं आहे त्यांनी सोनं घालू नये. एखाद्याच्या जन्मकुंडलीत गुरुची स्थिती खराब असेल तरी सुद्धा सोनं घालू नये असं म्हणतात. या उलट
कर्क, वृश्चिक, वृषभ, तूळ, मीन या राशींच्या व्यक्तींसाठी चांदीची अंगठी घालणं शुभ मानले जातं. तर हातात किती अंगठ्या घालाव्यात आणि त्याचे फायदे काय आहेत, त्याचे अशुभ परिणाम काय प्राप्त होऊ शकतात, याबद्दल आपण जाणून घेतलं. तुम्ही सुद्धा तुमच्या हाताच्या बोटांमध्ये अंगठ्या परिधान करता का आणि तुमच्या हाताच्या बोटात किती अंगठ्या आहेत, कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.